नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। सोमवार को दीक्षा भूमि परिसर में अंडरग्राउंड पार्किंग के विरोध में आंदोलन हुआ था। उसी मामले में भीम आर्मी ने ये मांग की है कि पार्किंग के लिए बाजू में स्थित कॉटन मिल के 3.5 एकड़ की जगह उन्हें दी जाए। इसी मांग को रखते हुए वे 1 जुलाई से नागपुर के संविधान चौक में आमरण उपोषण कर रहे हैं। उपाध्यक्ष आहेत, आमची मागणी आहे की दीक्षा भूमीवर जे भूमिगत पार्किंगचं काम चालू आहे ते बंद करून त्याच्या बाजूची कॉटन मिलची जागा 3.5 एकरची आम्हाला पार्किंगसाठी देण्यात यावी। मागील 1980 पासून आमची ती मागणी आहे, आंबेडकरी चळवळीची ती मागणी आहे। मागील 10 वर्ष नितीन गडकरी केंद्रीय मंत्री इथं असताना प्रत्येक धम्मपरिवर्तन दिवसाच्या दिवशी त्यांचं आश्वासन असतं, एकदा तर त्यांनी गणपतीची शपथही खाल्ली की गणपतीची शपथ ती जागा मी तुम्हाला देणार आहे, पण तो आजपर्यंत ती जागा दीक्षा भूमीला दिलेली नाही। आणि आज दुसराच फंडा काढून भूमिगत पार्किंगचा जो विषय त्यांनी घेतला, त्या भूमिगत पार्किंगला आंबेडकरी चळवळीचा, आंबेडकर अनुयायांचा, दीक्षा भूमी जे जे आस्था समजतात त्या सगळ्या अनुयायांचा विरोध आहे। तिथं ती अंडरग्राउंड पार्किंग न करता मागील कॉटन मिलची जागेची 3.5 एकरची जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही 1 जुलैपासून इथं आमरण उपोषणाला बसलो। 1 तारखेला बघा, दीक्षाभूमी भारतातीलच नव्हे तर जगातील आंबेडकर अनुयायांची आस्था आहे। तिथे झालेल्या गोष्टीचं आम्ही समर्थन करणार नाही, परंतु 29 तारखेला आम्ही दीक्षाभूमी समितीला आम्ही हे सांगितलं होतं की 1 तारखेला इथं उद्रेक होऊ शकतो, तुम्ही आधीच निर्णय घेऊन हे काम थांबवा। परंतु दीक्षाभूमी समिती यांनी तो निर्णय घेतला नाही। त्यामुळं भीम आर्मी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रशांतजी बनसोड यांनी संविधान चौकात बसून त्या कामाला विरोध करण्याचा निर्णय घेतला। कारण दीक्षाभूमीकडे जाऊन त्या आस्थेला धोका पोहोचवण्यापेक्षा आपण संविधान चौकात बसून संविधानिक मार्गाने त्याला विरोध करूया, म्हणून आम्ही संविधान चौकात उपोषणाला, आमरण उपोषणाला आमचे प्रशांत बनसोड, आमचे जासूदकर असतील, आमचे नेहाताई असतील, आमचे गणेश चाचरकर असतील, हे इथं बसले। काहींनी हिंसक वळण घेतलं, त्या हिंसक वळणाकडे तुम्ही कसं पाहता? ते व्हायला पाहिजे होतं? नाही, असंविधानिक आहे। आम्हाला बाबासाहेबांनी संविधान या देशाला दिलेलं आहे। जगातील सर्वात चांगलं संविधान बाबासाहेबांनी दिलेलं आहे। भीम आर्मी ही संविधानावरच काम करते, त्यामुळे आम्ही जो काय मार्ग स्वीकारला तो संविधानिक पद्धतीने स्वीकारणार आहोत, पण संविधानिक कृत्याला आम्ही कधीच त्याला खत पाणी घालणार नाही। त्यात गुन्हे सुद्धा दाखल झाले आहेत। सचिन खरात यांनी असे म्हटलंय की हे गुन्हे दाखल झाले आहेत, ते मागे घ्यावीची विनंती त्यांनी केली आहे। नक्कीच भीम आर्मी देखील ती मागे घेण्याची विनंती करेल, सरकारला विनंती करेल, इथल्या SCPंना विनंती करणार आहोत आम्ही की झालेली गोष्ट ती निंदनीय आहे, परंतु स्मारक समितीला त्याची पूर्वकल्पना देखील होती। आता तुमच्या उपोषणाचा जो आहे 3रा दिवस आहे, त्यामुळे आता हे आंदोलन अशा पद्धतीने किती दिवस चालणार आहे, किंवा तुम्ही यापेक्षा काही वेगळी भूमिका घेणार आहे? चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय अध्यक्ष आहे तुमच्या पक्षाचे, ते येणार आहे? भाई चंद्रशेखर आझाद यांना आम्ही कळवलं आहे, येणाऱ्या काही दिवसात त्यांचा निर्णय आम्हाला कळणारच आहे। त्याच्यानंतर आम्ही आमची दिशा ठरवणार आहोत। नितीन गडकरी आहेत, फडणवीस आहेत, त्यांच्या दारात जाऊन आम्ही बसून संविधानिक पद्धतीने आम्ही त्यांना त्या जागेची मागणी करणार आहोत। या जागेच्या मागणीसाठी आपण आक्रमक भूमिका काही घेणार आहे का, की संविधानिक मार्गाने तुम्ही जाणार आहे? कशा पद्धतीने? नाही, आम्ही संविधानिक मार्गानेच शेवटपर्यंत लढणार आहोत, कारण बाबासाहेबांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही आमरण उपोषणाला बसलो। भीम आर्मी आक्रमक भूमिका कधीच घेणार नाही, आम्हाला संविधान मार्गानेच ती जागा मिळाली। दीक्षाभूमीचा जो परिसर आहे त्याचा 7/12 किंवा प्रॉपर्टी टॅक्स अद्यापही दीक्षाभूमी या नावावर नाही, स्मारक समितीच्या नावावर आहे। तुम्ही कसं बघता याला? आम्हाला दीक्षाभूमीच्या नावाने मागतोय ना आम्ही, तेही मागणी आहेच ना आमची। सरकारकडे तीही मागणी आहे की येणारा टॅक्स हा दीक्षाभूमीच्या नावानं मिळावा।